तुम्ही पापही नाही, खायला मिळेल फक्त दूध मिळेल तर पुण्य होणार नाही, पुण्यही नाही पापही. तुम्ही जर गाईचंच पालन केलं तर केवळ तुम्हाला पुण्यच मिळेल, गावरान गाईचं नसतं. आणि तुम्ही जर कोंबड्याचंच पालन केलं, शेळ्याचंच पालन केलं तर गाडी ते कत्तलीकडे जातात, त्याला कारण आपण मी शेळीचं कधी नाव घेत नाही, पण यावेळेला घेतलं बरं का. कारण शेतकरी वर्गाला जगण्यासाठी जोडधंदा म्हणून शेळी असावी. शेळीचं काही एवढं हे नाही, परंतु कोंबडीचं पालन म्हणजे केवळ पाप आहे. म्हणून जीवनामध्ये पाप करू नका, पुण्य केल्याशिवाय राहू नका. आपलं जीवन चालतं पुण्यामुळे चालतं, पुण्यामुळे चालते. म्हणून पुण्यच करा. पुण्य करण्याचे अनेक माध्यम आहेत. हा नाम स्वतः म्हणजे पुण्य करण्याचं मोठं माध्यम आहे. नंद शब्दावर आपण विस्तार केला. बाळकृष्ण करुणा घरी, बाळकृष्ण नंदा घरी उत्तीर्ण झाले आणि सर्वांग रूपाने रंगू लागले. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. यशोदेच्या मांडीवर खेळले भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळले भगवान. पहा किती छान सुंदर ते धान, पहा किती छान सुंदर ते धान. यशोदेच्या मांडीवर खेळले भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळले भगवान. असा परमात्मा लहानाचा मोठा होऊ लागला. मोठा म्हणजे फारच मोठा नाही. एकतर भगवान गोकुळात कमी वर्षे राहिले, द्वारकेत फार वर्षे राहिले. कमी वर्षामध्ये 11 वर्षाच्या आतच गोकुळ. नंतर तिथून डायरेक्ट मथुरेत गेले. का गेले? कारण कंसाने भगवंताचे आई वडील तुरुंगात टाकले होते, कैद केले होते. कोणाला राग येणार नाही? भगवंताला मोठा राग होता. तिथं जाऊन भगवंताने त्याला ठार केलं, छातीवर बसून त्याला ठार मारलं. आणि ते सगळं राज्य आपण न घेता आपले आजोबा अग्रसेन महाराज यांना त्या ठिकाणी स्थापित केलं. मला वाटतं भगवान आपलं कंसाचे वडीलच होते, ते भगवंताचे आजोबा लागले. त्या आजोबांना सहकार्य केलं भगवान दादा आणि भगवान कृष्ण.